लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरवली गेली आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक सुरू। पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी सरकारकडून उचललेल्या पावलांसंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती। देशातील इंधन पुरवठ्यावरून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींची एक्सपोज, तर प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज। लॉकडाऊन लागणार ही अफवा, हरदीप सिंग पुरींचं स्पष्टीकरण। देशाकडे 60 दिवस पुरेल इतका तेल साठा, तर एका महिन्याच्या एलपीजी पुरवठ्याची पूर्ण व्यवस्था। इंधन टंचाई असल्याच्या अफवेनंतर केंद्र सरकारचं हे स्पष्टीकरण। अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका, तर इतर देशांमध्ये शटडाऊन सारखी स्थिती, मात्र भारतात उत्तम मॅनेजमेंट। लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। लॉकडाऊन संदर्भात काही अफवा पसरवू नका, योग्य पद्धतीनं युद्धजन्य संकटांना मोदीजी सामोरं जात आहेत। महापौर रितू तावडेंचं आवाहन, तर नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचंही आवाहन। मोदींना मुख्यमंत्र्यांशी बोलायला 27 दिवस का लागले? मुख्यमंत्र्यांशी चर्चेतनं काय निष्पन्न होणार? राऊतांचा सवाल, तर मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेमध्ये उभं केलं, रॉकेल वाटपावरून राऊतांची टीका। राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतंय, पण 27 दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच त्याने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती। तर राऊतांच्या अफवांनीच रांगा लागतात, देशामध्ये टंचाई नाही। नवनाथ बन यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, मोदींचं नेतृत्व मजबूत, राऊतांचा अजेंडा अराजकतेचा, स्वतःचा पक्ष वाढत नाही, इराणवर या ठिकाणी हे सल्ले देत आहेत असाही टोला। लोक पॅनिक सिच्युएशन मध्ये येऊन जनाब संजय राऊत यांच्यासारखी काही लोक आणि विरोधक जाणीवपूर्वक लोकांना पॅनिक करून जास्तीचं इंधन खरेदी करण्यासाठी भाग पडतायत। मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत, अंधभक्तांसाठी हे हिंदुत्वाचं तीर्थ। संजय राऊतांची टीका, तर मोदींच्या चुकीच्या नियोजनामुळे देशामध्ये रांगा, राऊतांची टीका। राऊत काँग्रेसचं तीर्थ प्यायला लागले, त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह। संजय राऊतांना बन यांचं प्रत्युत्तर। टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाही। 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे। मोदींनी देशाला पुन्हा एकदा रॉकेलच्या रांगेमध्ये जनतेला उभं केलेलं आहे। संजय राऊत, काय तुमची भाषा? हिंदुत्ववादाचं तीर्थ काय आहे आणि हिंदुत्ववाद काय आहे हे सांगण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका। तुम्ही काँग्रेसचं तीर्थ प्यायला लागलात। काँग्रेसच्या तीर्थावर आता तुमचा उदरनिर्वाह होतोय। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून आता 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून 0वर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय, तर कथित व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा राजीनामा घेणार नाही। दरवेळी आरोप झाल्यास राजीनामा घेणं योग्य नाही, पक्षातील वरिष्ठांची भूमिका, सूत्रांची माहिती। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळांचा मला फोन, 2 ते 4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। व्हिडिओमध्ये सत्यता आल्यास योग्य ती कारवाई होईल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर, दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे। शरद पवारांच्या पक्षाचे 4 खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, मराठवाडा विदर्भातील खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती। दरम्यान पवारांचे 8 पैकी 4 खासदार शिंदेंच्या सेनेत जाण्याची शक्यता। अजितदादांच्या विमान अपघाताचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला। अपघाताची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे, लोकसभेत सुळेंची मागणी। तर अपघाताला 2 महिने झाले, मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याचंही वक्तव्य। 2 महिने झाले या गोष्टीला। आता माझ्या भावाचं प्लेन पडलं, 2 महिने झाले, माझ्या कुटुंबाला कुठे न्याय मिळाला? आमच्यासारख्या कुटुंबा, माझा भाऊ डेप्युटी चीफ मिनिस्टर होता महाराष्ट्राला, त्याला जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? पोलिसांच्या वर्दीला भले भले घाबरतात, पोलिसांनी त्यांची दहशत निर्माण करावी। सांगलीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर होणाऱ्या टीकेला चंद्रकांत पाटलांचं उत्तर।
माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, लवकरच सत्य बाहेर येईल. वसईतील भोंदूबाबाची फेसबुकवर पोस्ट. तर पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ऋषिकेश वैद्य विरोधात गुन्हा दाखल. ज्या व्यक्तीनं माझं वाईट केलं त्याचं पद गेलं, धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार. करुणा मुंडेंचा दावा. तर वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये, रुपाली चाकणकरांची विकेट गेली आहे, करुणा मुंडेंची टीका. ज्या व्यक्तीने माझ्यासोबत वाईट केलेलं आहे, धनिया मुंडेच्या मंत्रिपद गेला, आमदारकी सुद्धा जाणार आहे. मी शब्द देते मीडियावरती. आणि आज रुपाली ताई, ज्यांच्या खटला मी कोर्टामध्ये टाकलेला आहे त्यांचे विकेट गेले आणि गेले. तर दुसरीकडे जन्माला आल्यापासून माझ्या मागे संघर्ष, धनंजय मुंडे भाषणात भाऊक. गेली 6 वर्ष मी गप्प राहिलो. आपल्यामध्ये गप्प राहण्यातच एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल, धनंजय मुंडेंचा यावेळी सूचक इशारा. सध्या खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत, त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात. बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय. अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता. मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. संरक्षण हे गोपनीयतेचं आहे. काही लोक ती गोपनीयता भंग करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल. खरात तुरुंगात दुसऱ्या बाबांकडून आता राज्यातील सरकारचा हात दाखवून घ्यावा. राज्यामध्ये काय चाललंय हे पाहून घ्यावं, संजय राऊतांची टीका. तर 3 लिटर रॉकेलची टूम काढल्यामुळे आता देशातील जनतेच्या मनात लॉकडाऊनची भीती, राऊतांची प्रतिक्रिया. महिलांसोबत केलेला कृत्य हा एक विधीचाच भाग. पोलीस चौकशीमध्ये भोंदू अशोक खरातचा अजब दावा. अशोक खरातचा कोठडीत देखील मंत्रजप सुरू. सूत्रांची माहिती. तर माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला, अशोक खरात याची उद्विग्न प्रतिक्रिया. भोंदू खरातची HIV टेस्ट निगेटिव्ह असल्याची माहिती समोर. तर पोलीस कोठडीमध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली. अशोक खरातला न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 1.5 वर्षांपूर्वी भोंदूबाबा खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडली होती. डॉक्टर भक्तानं खरातवर उपचार केले होते. भोंदू खरातनं मरणाची भीती दाखवून फार्म हाऊस, फर्निचर आणि परदेशवारीसाठी कोट्यवधी उकळले. पुण्यातील राजेंद्र जासूद यांची तक्रार. तर फार्म हाऊससाठी तुर्कीतनं फर्निचर आणल्याची माहिती. कस्टम्स ड्युटी भरली की नाही याची तपासणी होणार. भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर. तर ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरात 2 टीमचा वापर करायचा. रेफरन्स नातेवाईकांकडून माहिती संकलन करत असल्याची ही माहिती. भोंदू खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. SIT कडून आता खरात विरोधात माहिती देण्यासाठी 2 हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलेत. 100हून अधिक फोन कॉल्स करत नाशिक, पुणे आणि नगरमधील नागरिकांच्या या संदर्भात तक्रारी आल्या. भोंदू खरात पूजेच्या नावाखाली भक्तांसमोर करायचा स्वर्गात जाण्याचा बनाव. जासूदांच्या खर्चातनं खरात हा ग्रीनलँडमध्ये गेला होता. दरम्यान राजेंद्र जासूद यांच्या FIR मध्ये ही नोंद. दरम्यान खरातच्या या कारनाम्यांवरून सध्या राजकारण चांगलंच तापलेलं आहे. कुणी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया. खरातच्या 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SITची करडी नजर. तर आजही खरातच्या फॉरेन्सिक टीमकडून कार्यालयामध्ये तपासणी. खरातच्या ओकस कार्यालयातील केबिनमध्ये छोटे स्पॉट खरातच्या मालमत्तेचा शोध. नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये खरात प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल. 6 जणांवर ग्रुप ऍडमिनसह गुन्हा. तर सिडको आणि सातपूर वॉलमन व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ पोस्ट झाला होता. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. भोंदूबाबा अशोक खरात याचा पिस्तूल परवाना रद्द. तर शस्त्राचा गैरवापर झाला आहे का या संदर्भात शंका उपस्थित. जिल्हा प्रशासनाकडून परवाना रद्द करण्याची कारवाई. शंका उपस्थित झाल्यानं जिल्हा प्रशासनाकडून हा पिस्तूलचा परवाना रद्द. खरातनं उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांना सुद्धा जाळ्यात ओढलं. एका बड्या अधिकाऱ्याची बायको सुद्धा खरातच्या जाळ्यात अडकली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू. तर दोन्ही महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची सूत्रांची माहिती. अशोक खरात माजी आमदार हेमंत गोडसेंचं भविष्य सांगताना व्हिडिओ समोर. तर हेमंत गोडसे लोकसभा निवडणुकीपूर्वी भोंदूबाबाकडे भविष्य बघण्यासाठी गेल्याची चर्चा. सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यासह संगीता तिवारींनी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेतली. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना 6 आरोपी करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरात सोबतचे फोटो दाखवले. रुपाली चाकणकर आणि केसरकरांच्या संशयास्पद उपस्थितीवर सुषमा अंधारे आक्रमक.
शिंदे फडणवीस राज्यकर्ते आहेत, त्यांनी बुवाबाजीच्या नादी लागू नये. संविधानिक पदावर बसलेल्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. खरात प्रकरणावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. खरात प्रकरणी राजकारण बाजूला ठेवून फडणवीसांनी भूमिका घेतली. दाभोळकरांचाच वारसा फडणवीस पुढे नेत आहेत. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तर सुळेंचं वक्तव्य संतापजनक आणि चीड आणणारं. सुळेंनी तात्काळ खुलासा करून त्याचं विधान त्यांचं मागे घ्यावं. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. दाभोळकरांनी त्यांचं उभं आयुष्य अंधश्रद्धाच्या विरोधात लढण्यात घालवलं आणि तोच वारसा आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पुढे नेतात. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे वक्तव्य त्यांचं येणारा आणि संताप देखील व्यक्त करणारं अशा स्वरूपात त्यांचं हे वक्तव्य आहे.